पोपट हा जरा साहेबांना पाणी आण. साहेब कुठलं पाणी आणून सांगा. नाही म्हणजे बाटलीचे पाहिजे, मटक्यातले पाहिजे का नळाचे पाहिजे? हा नाही बाटलीचं चालेल. चालेल ना, बसा आणतो. अरे हा कोण? हा आमचा नोकर पोपट. आणि हे काय? काय नाही रे, ती त्याची सवय आहे. बरं नाव पोपट आणि सवय असली आपला हात जगन्नाथ. आई 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 ग आई आई ग. बापरे आई. ओ देव, कसला जोर आला होता तिला, कसलं ढकललंय रे. डार्लिंग, हा तुझी तब्येत कशी आता? ठीक आहे ठीक आहे. अरे पण हे सगळं झालं कसं? आई ग झालं कसं नाही आठवत नाही ग मला काही. अगं तू असं काय करतेस? तुला डान्स क्लासला जायला उशीर होतोय ना, निघ ना. हो रे, पण मला जावंसच वाटत नाहीये. का? काळजी वाटते ना तुझी. डार्लिंग माझी काळजी नको का करूस. अगं माझी काळजी करणारा वर बसलाय आणि त्यातूनही आपला पोपट आहेच ना. पोपट? त्याची अवस्था तर तुझ्यापेक्षाही वाईट आहे. काय म्हणतेस? एक मिनिट. पोपट, ए पोपट, जरा माझी बॅग घेऊन ये. पोपट, तुझी तब्येत कशी आहे आता? माझं सगळं सामान भरलंस ना बॅगेत? अरे आळे काय करतोय? काहीतरी बोल ना तोंडाने. म्हणजे बोलू, आजपासून वरपर्यंत सगळं दुखतंय ना. बरोबर आहे, दुखणारच. जैसी करणी वैसी भरणी. म्हणजे याला काय जमलं नाही ना, म्हणून सगळा दोष माझ्यावरच येतोय. ए बाई, अगं तू निघ, तुला उशीर होतोय डान्स क्लासला जायला. अगं तिकडे उशिरा गेलीस की तुझ्या डान्स मास्टरची तब्येत बिघडेल. हो आमच्यासारखी. ठीक आहे, मी जाते. बट टेक केअर. Yes, darling. बाय डार्लिंग. बाय डार्लिंग. बाय. डोंट वरी डार्लिंग. पोपट पोपट, मला सांग तुझी ही अशी अवस्था झालीच कशी? हो तुमच्यामुळे. माझ्यामुळे? हो माझ्यामुळे? हो. अरे माझ्यामुळे नाही, तुझ्या त्या गोळीमुळे. तरी तुला सांगत होतो त्या निशाला दुधातून गोळी पाजू नकोस म्हणून, पण नाही. बाईसाहेब दूध प्या म्हणून पाजलंस. आता भोग आपल्या कर्माची फळ. हो चूक झाली. एवढी वाईट अवस्था होईल असं वाटलं नव्हतं आयुष्यात पहिल्यांदाच. अहो हात हलवायचे वांदे झाले तो माझे. पण एक बरं झालं, तुम्ही हे दूध जर बाईसाहेबांना पाजलं असतं आणि बाईसाहेबांनी अशी माझी वाईट अवस्था केली असती तर तुम्हाला कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नसती. बरं झालं रे बाबा, जे होतं ना ते नेहमी चांगल्यासाठीच होतं. हो पण साहेब, तुम्ही एक मोका चुकवला आता. मोका नाही, हा मग. सोफा चुकलो. सोफा? सोफा चुकलो आणि सोफ्यावरून खाली पडलो. आवाज ऐकून मी बाहेर आलो आणि एवढं त्या वाघिणीने माझ्यावर झडप घातली ना. वाघीण? वाघीण कोण? वाघीण म्हणजे निशा. हो शेठ, तुम्ही मला एक सांगा, मी तुमचा डुप्लिकेट दिसतो का? हो नाही रे बाबा. का नाही? म्हणजे तुम्हाला सोडून मला का पकडलं तिने? काय बोलतोस काय? तरी मी तिला सांगत होतो काय मी आनंद नाही, पोपट आहे पोपट. तर म्हणते कशी, अरे माझ्या पोपटा, तुझ्यासाठी मी पिंजरा घेऊन आले, दरवाजा उघडा आहे, ये ना. हे बरं आहे. आईला उपवास आम्ही करायचा आणि पोपट बनून पिंजरा जाऊन पेरू तुम्ही खायचा. तुमची पण कमाल आहे. निश्चयाने मी म्हणजे काय, मला काय चॉईस बीस आहे की नाही? तुम्हाला सांगतो, हा पोपट वाटेल त्या पिंजऱ्यात जात नाही. हा तरी बरं झालं, त्याची दोन्ही संत्री माझ्या हातात आली, पटकन दाबली, डोळ्यात तिथे रस टाकला आणि सुटका केली. आणि काय सांगू तुम्हाला, कसा तरी जीव वाचवला आणि सकाळी दवाखान्यात जाऊन मलमपट्टी करून आलो. मलमपट्टी करून आला. आता मला पण बहुतेक तुझ्यासारखी हातगाडी चालवावी लागणार आहे. म्हणजे काय, स्वतःचं जेवण स्वतःच बनवावं लागणार आहे. खायला म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्यासारखा हात हलवणार? आपल्या हात जगन्नाथ. पूजा, ए पूजा. अरे बापरे, मी ती बघ वाघीण आलीच. अहो सेठ, घाबरू नका, तिला काय पण आठवणार नाही. एकदा गोळीचा असेल संपला ना, मग खाणारं सगळं विसरतो. पूजा, ए पोपट. अरे देवा, अरे मला एक गोळी दे रे. गोळी?
गोळीचं नाव अजिबात काढू नकोस. अहो माझं डोकं दुखतंय. मी दाबून देतो पण गोळीचं नाव नको ना काढू. मी डोकेदुखीच्या गोळीबद्दल बोलते. हो काय? तुम्हाला काय वाटलं? त्यांना पुढे काय? दुधाच्या गोळीबद्दल वाटलं हो, दुधाच्या. अरे बरं झालं तू जे काल मला दूध दिलं होतंस ना, फर्स्ट क्लास. पिता क्षणी काय जोश आला म्हणून सांगू तुला. आणि मग मग काय, प्यायले आणि झोपले. सकाळी उठले, फ्रेश झाले आणि ही तुमच्या पुढ्यात उभी. तू फ्रेश होऊन आमच्या समोर आलीस ग, हा, पण आमची हालत खराब करून टाकलीस त्याचं काय? ती कशी? कशी? हं? जरा बघ ना आमच्याकडे, त्या पोपटाकडे बघ. अय्या, हे काय तुमचा हात चालत नाही? त्याचं काय, रात्री ओव्हर टाइम केला नाही मी जास्त. फॉर टाइम एक्सरसाइज, हा. व्यायाम करतो ना तो. अच्छा, बाई एक विनंती करू का? काय? माझा हात बरा होईपर्यंत या असले छोटे छोटे कपडे घालू नका, माझा हात दुखतो ना. बरं झालं, हा. असंच पाहिजे. अच्छा पोपट, काय? आज एक काम कर. हा. आज मस्त पैकी 2 ग्लास दूध बनव. हा? एक माझ्यासाठी आणि एक तुझ्यासाठी. पूजासाठी तर अजिबात नको. का? का काय का? काय म्हणजे काय, हा दुसरा हात तुटलाय, उद्यानंतर आणखीन काहीतरी तुटेल, तर बाजारात जाऊन दुःख दबाव लेप आणून अख्ख्या अंगाला लावायला लागेल. तू काही टेन्शन घेऊ नकोस. पैसे माझ्याकडून घेऊन जा. मी आणि तुमच्याकडून पैसे घेणार अजिबात नाही. या पुढे सर्व काही फ्री. अरे वा पोपट, मग याच्या पुढे माझ्याकडे पण काम फ्री. अरे निशा, तू केव्हा आली? ठीक आहे, आत्ताच आले. आणि कशी झाली मॅच? फर्स्ट क्लास. नेहमीप्रमाणे मीच जिंकले. हो हो. आणि त्यात काल आनंद भाऊजीनी असं काय दूध दिलं होतं म्हणून सांगू. आहा, शरीरात एकदम शक्ती आली होती. एक्स्ट्रा एनर्जी दिली होती ना तिला. अच्छा, मग मला नाही दिलं ते दूध? नाही डार्लिंग, तुझ्यासाठीच ठेवलं होतं ते दूध, पण चुकून ही निशा पिऊन गेली. काय पोपट? काही हरकत नाही. आज मला एक ग्लास पार्सलच द्या. पार्सल? हो, ते मी माझ्या मास्तरांना दे. बिचारे शिकवता शिकवता फार थकून जातात. मग तर मज्जाच आहे. म्हणजे दूध प्यायल्यानंतर तुझे मास्तर असे असे कपडे काढून फेकतील आणि नाक डान्सच करायला लागतील. अय्यो, हो. आज मला त्याने पुंगी वाजवायला बोलवलंय. मग मी पण येते. म्हणजे कसं, तू थकलीस ना की जरा वेळ मी वाजवेन. हा. खूपच मजा येईल. म्हणजे काय, केव्हा केव्हा नागोबा असे डोलत डोलत इकडे येतील किंवा डोलत डोलत तिकडे जातील. ठीक आहे ठीक आहे. निशा, तू पुढे जा, मी आंघोळ करून तयार होऊन येते. हाव. नक्की. ओके आनंद भाऊजी. भाऊजी म्हणायची काही गरज आहे का? बाय. पोपट, जरा हात पुढे कर. बाय. देख, खरं सांगतोय, त्या मास्तरड्यासाठी दुधाची गोळी मी अजिबात देणार नाही. हा? मास्तरड्यासाठी? हम्म. अरे मला तर वाटतं त्या मास्तरड्याच्या डोक्यात बंदुकीचीच गोळी घालावी. आनंद, हो आनंद. हो आनंद कुमार. धर्मेश तू? अरे यार, इतने दिनों के बाद मिल रहे हो. हाँ, गले लग जा. आगे लग जा. अरे मला वाटलं तू सगळ्यांना मागे लावतोस. अरे बस बस, दुखतंय रे बाबा. अरे मला वाटलं तू विसरला असेल. एवढा मोठा माणूस झालायस. काय बोलतोयस काय? अरे तुला कसा विसरेन मी? एनिवे बस बस. पोपट, हा? जरा साहेबांना पाणी आण. साहेब, कुठलं पाणी आणून सांगा. हा? नाही म्हणजे बाटलीचे पाहिजे, मटक्यातले पाहिजे का नळाचे पाहिजे? हा, नाही बाटलीचं चालेल. चालेल ना? हा. बसा आणतो. अरे हा कोण? हा आमचा नोकर पोपट. आणि हे काय? काय नाही रे, ती त्याची सवय आहे. बरं, नाव पोपट आणि सवय असली, आपला हात जगन्नाथ. साहेब, हे घ्या पाणी. हा. अरे पी पी. हा. काळजी करू नकोस, भरवशाचा माणूस आहे. हो, पितो ना. साहेब, हो बाटली फुटली म्हणून उभ्या नळ्याचं पाणी आणलं. काय झालं? काय? अहो, उभ्या नळ्याचं म्हणजे आपला बोरीचा पंप असतो नाही का? तुम्हाला काय वाटलं? काय नाही. ते ठेव कोण? अरे याला नाही ओळखलंस? नाही. अरे धर्मेश. धर्मेश. म्हणजे तुमचे कॉलेजचे मित्र धर्मेश सावट. हा? नाही,
सावट नाही धर्मेश अवचट. हा बरोबर ना. भलताच विनोदी माणूस दिसतोय हा. पण तुमची ही अशी अवस्था कशी काय झाली? अहो त्याचं काय आहे, आम्ही डॉक्टर खेळत होतो. काय मग काय काय तपासलं शेठचं? हे डॉक्टर आणि मी कंपाऊंडर. अहो पेशंटची वाट बघत होतो ना. आता तुम्ही आलात, खेळ पुरा झाला. काय सेठ त्यांच्यासाठी घोड्याचे इंजेक्शन आणू का? हा? अरे तो मस्करी करतोय रे, कशाला हा. टेन्शन घेतोय? पोपट, त्यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था कर. आणि बाहेर टॅक्सीत माझं सामान आहे, तर टॅक्सीवाल्याचे पैसे दे आणि सामान आत घेऊन ये. हा? तर म्हणजे तू इथं राहायला आलाय? हो का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तसा प्रॉब्लेम काही नाहीये रे, पण असा अचानक. अरे पूजानेच बोलवलंय, ती म्हणाली नाही तुला? बाकी काय म्हण यार, माल मात्र चांगला छापलायस. काय बंगला बनवलास यार, शानदार महालच बनवलाय. माल कसला यार, आपलं गरीबाचं झोपडं आहे असं म्हणलंस तरी चालेल. हो, याला तू झोपडं म्हणतोय? बाकी तू पहिल्यासारखा विनम्र नाही का? काही फरक झाला नाही तुझ्यात. बरं मला सांग, या बंगल्यात कोण कोण राहतं? मी, पूजा आणि माझा नोकर पोपट. हो अच्छा. मुलं नाही आहेत? अजून तरी नाहीयेत. काळजी करू नको यार, आता मी आलो ना तर मुलंही होतील. हा? म्हणजे मला आपला मुलगा समज यार. हा. तू पण काय. बरं पूजा कुठे गेली, दिसत नाहीये? आंघोळीला गेली. आंघोळीला? हम्म. अरे तू जिवंत असताना ती कोणाच्या नावाने आंघोळ करते? अरे आंघोळ म्हणजे शॉवर घ्यायला गेली आहे ती. काय शॉवर घ्यायला? अरे पण तू इथे असताना ती कोणाचा शॉवर घेते? साला हरामी, तू कधी नाही सुधारणार. हा? अगदी कॉलेजमध्ये होतास ना तसाच आहे. बस यार बस, कॉलेजच्या दिवसांची आठवण काढू नकोस यार. ते सर्व दिवस विसरायलाच तर मी इथे आलोय. नशिबाचे खेळ बघ यार. आज मी जिला पूजावेनी म्हणतोय, तिला कदाचित तू पूजावेनी म्हणत असतास. तू तिला पटवून घेऊन गेलास. आयुष्यात पहिल्यांदा मात खाल्ली, ती पण तुझ्याकडून. का? तुला फार वाईट वाटलं? बिलकुल नाही. अरे मला नाही मिळाली तर काय झालं, माझ्या मित्राला तर मिळाली. बाकी तुझ्या या एकंदरीत वागणुकीमुळे तुला या उभ्या आयुष्यात कधी कोणी मिळालीच नसती. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. मी आणि पूजा बालमित्र, एकत्र वाढलो, एकत्र शिकलो, एकत्र खेळलो. त्याला तिला पकडापकडीचा खेळ फार आवडायचा. कुठूनही काही पकडायची यार. आणि गोट्या खेळताना तर फक्त माझ्याच गोट्यांशी खेळायची. जेव्हा जेव्हा आम्ही समुद्रकिनारी जायचो त्यावेळेस छोटे छोटे कपडे घालून त्या समुद्राच्या पाण्यात डुबक्या मारायचो. डुबुक 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 बस. तू तर तिला हल्लीच कॉलेजमध्ये भेटला होतास, पण साला मला ओव्हरटेक करून तिला उडवून घेऊन गेला.